हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आजचा प्रसाद आहे आपले उकडीचे मोदक। आणि मोदक बनवण्यासाठी मी इथे गॅसवर गंजामध्ये एका पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तूप आणि दूध घालून घेतलं आणि थोडी पिठी साखर आपलं तांदळाची पिठी जी असते ना पीठ ते घातलं आणि उकळून घेतलं। त्यानंतर मस्तपैकी मॅश करून घेतलं छानपैकी, कारण हे गरम असते म्हणून मी ते भांड्यानं छानपैकी चोळून घेत आहे। जसं आपण तांदळाचे पापड बनवतो ना उन्हाळ्यामध्ये त्याप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे। तर अशा प्रमाणे मी मस्तपैकी हा उंडा छान तांदळाच्या पिठाचा चुरून घेते आणि मस्त मऊसूत करून घेते, कारण जेवढा आपण उंडा चुरून घेऊ तेवढे मोदक आपले छान असे बनतात, नाहीतर मग ते पीठ उलून जातं आणि तुटतात मग ते मोदक। तर इथे मी आता मोदकांचं सारण बनवण्यासाठी खोबरं जे आहे ते फोडून घेतलं आहे। नारळ आणि ओल्या नारळाचं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी ते सर्व किसून घेते, पूर्ण ओलं खोबरं किसून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला गूळ पण किसून घ्यायचं आहे। यामध्ये घालणार आहे मी गूळ चवीनुसार थोडासा, मी थोडंसं गुळाचं प्रमाण कमीच ठेवणार आहे। तर इथे बघा थोडासा मी गूळ पण किसून घेतला आणि आता इथे कढई ठेवते गॅसवर। या कढईमध्ये थोडं तूप घालून घेते आणि थोडंसं तूप घालून घेतल्यानंतर ते तापू द्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गूळ आणि खोबरं टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी शिजू द्यायचं आहे मंद आचेवर। छानपैकी मंद आचेवर आपण हे खोबरं आणि गूळ मस्त शिजून घ्यायचं आहे। आणि शिजल्यानंतर यामध्ये थोडीशी विलायची पावडर पण टाकून घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा आता आपलं खोबरं आणि गूळ शिजत आलेलं आहे अशा प्रकारे। आणि थोडंसं गुळाचं प्रमाण जर आपण जास्त टाकलं तर थोडासा रंगही वेगळा येतो, पण मी इथे गूळ कमी घेतल्यामुळे थोडासा आपल्याला हा पिवसळच रंग दिसणार आहे। गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आज मी बनवत आहे। तर इथे हे बघा अशा प्रकारे मी मोदकांचा साचा घेतलेला आहे। मोदक बनवण्यासाठी सुंदर असा आकार यावा म्हणून मी इथे मोदकांच्या साच्यांचाच वापर करणार आहे आज। तर हे पहा इथे अशा प्रकारे आपल्याला जे तांदळाची पिठी आपण जी शिजवून घेतलेली होती ती मोदकाच्या साच्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायची आणि जी एक्स्ट्रा पिठी असते ती आपण थोडी थोडी करून काढून घ्यायची। आणि अशी काढून घेतली की त्यामध्ये थोडं थोडं आता आपल्याला सारण पण भरायचं आहे ओल्या नारळाचं आणि गुळाचं। तर हे बघा मी अशा प्रकारे इथे भरून घेतलेली आहे पिठी आणि हे सारण पण आता भरून घेते। तर तुम्ही अशा प्रकारे पण मोदक करू शकता, कारण सुंदर असा आकार येण्यासाठी। आणि नाहीतर मग आपण एक छान गोल असा तांदळाची जी पिठी शिजवली आहे त्याचा पेढा तयार करायचा आणि छानपैकी त्याची पाती तयार करून त्यामध्ये सारण भरून छोट्या मस्तपैकी पाकळ्याचा आकार देऊन मोदक तयार करू शकतो। तर इथे माझी ही पिठी खूप दिवसाची होती, खूप जुनी असल्यामुळे त्याला आकार येण्यासाठी थोडासा त्रास होत होता, म्हणून मी इथे मोदकांचा साच्याचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे मी माझे आजच्या प्रसादातले गणपती बाप्पाचे मोदक बनवलेले आहे। तर हे बघा इथे अशा प्रकारे मी मोदक तयार करून घेतले, सर्व एक एक करून असे पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहे इथे। तर हे आहेत माझे आजचे प्रसादातले गणपती बाप्पाचे मोदक। आणि आता मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, उकडून घ्यायचे आहे, कारण हे आहेत उकडीचे मोदक। त्यासाठी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी टाकून घेतलं आणि जे स्टँड असते आपलं इडली लावण्याचं त्याला मी थोडं थोडं करून तूप लावून घेते आणि ते सर्व मोदक जे आपण बनवलेले आहेत ते इथे वाफवून घेण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आणि हे कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपल्याला असे मोदक छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला हे चाळणीवर पण आपण वाफवून घेऊ शकतो, चाळणीवर ठेवून गंजामध्ये पाणी ठेवायचं आणि वरून चाळणी ठेवायची। तर अशा प्रकारे मी माझे मोदक वाफवून घेतले। तर मोदक आपले आजचे तयार आहेत। तर चला तर मग आता आपण प्रसादासाठी ताट तयार करून घेऊया गणपती बाप्पाचं। तर इथे मी छानपैकी केळीचं पान पण घेतलेलं आहे, आज मला केळीचं पानही मिळालं। तर मी आता हे मोदक केळीच्या पानावरच ठेवून घेणार आहे। तर हे बघा मस्तपैकी गणपती बाप्पासाठी मोदक तयार केलेले आहे आजचे उकडीचे। तर आता हे मी सर्व मोदक पानावर काढून ठेवते। मस्तपैकी गरमागरम असे मोदक आपले तयार आहे। तर हे बघा आता किती छान असे मोदक तयार झाले। एक मी आता याच्यामध्ये फोडून बघते आणि त्यावर थोडंसं तूप पण घालून घेते।
असं करून थोडं थोडं तूप पूर्ण मोदकांवर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे पहा मस्तपैकी। आणि जेव्हा आपण उकडीच्या मोदकावर वरून तूप टाकून खातो ना, ते खूप असे आपले उकडीचे मोदक। चला तर आता आपण गणपती बाप्पासाठी हे मोदक प्रसादाला ठेवूया आणि नंतर बघूया मोदकांची टेस्ट। इथे मोदक बनवलेले आहे उकडीचे। चला आता गणपती बाप्पाला आपण मोदक। तर मग आता इथे आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला, आरती झाली आणि मग आलो गणपतीजवळ मंडळाच्या। तर इथली पण आरती वगैरे आटोपलेली होती। तर इथे सुरू होते लहान मुलांचे गेम। मग आम्ही इथे गेम बघितले आणि हे बघा लहान लहान मुलं मस्तपैकी मज्जा करते। लहान मुलांना गेम म्हटलं तर वेगळाच आनंद असतो। तर मग आम्ही इथे आलेलो आहो गेम बघण्यासाठी। हे पहा इथे आहे पोता रेस आणि पोता रेसमध्ये मुलं मस्तपैकी मज्जा करून राहिलेले आहे। तर यामध्ये भाग घेतला होता गौरीने। तर इथे हे आता सध्या मुलांची रेस चालू आहे। थोडा थोडा व्हिडिओ मी इथे शूट केलेला आहे। तर हे बघा मस्तपैकी मुलांनी मज्जा करून एन्जॉय करून गेमचे हे घेतलेलं आहे, गेममध्ये भाग घेतलेला आहे। हा आता मुलांची रेस झाल्यानंतर त्यानंतर होती मुलींची पोता रेस। तर मुली पण होत्या यामध्ये। तर आमच्या गौरीचा आलेला आहे प्रथम क्रमांक। ही आहे गौरी। थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे इथे। तर त्यानंतर एक एक करून असे सर्व मुलांचे गेम झाले आणि त्यानंतर मग मुलांची एक हे पण होती सायकल रेस, स्लो सायकल रेस होती। त्यामध्ये पण केदारने वगैरे भाग घेतलेला होता, केदार होता आणि असे बरेचसे मुलं होते। काय शिल्लक गोळा करून राहिली? झोपायला आली का? इथं खेळायला आली? जेवणाला नसते घेते सकाळी। One, two, three, start. यांनी लागून जा लाईन मध्ये। तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते। हा होता माझा आजचा व्हिडिओ। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।